जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व भक्तांच्या चरणी वंदन करतो. सर्वांना सुप्रभात. प्रातःकाळी आपण थोडं चिंतन करत असतो. आपण मनाचे श्लोक चिंतनाला घेतलेले आहेत. सकाळच्या वेळेच्या शुभचिंतनाने दिवस चांगला जातो. पण हे कशावरनं चांगलं जातं? तर माझं मन विशाल होत जातं. माझं अंतःकरण विशाल होत जातं. माझं मन विशाल होणे याचा अर्थ माझ्या विचारांची प्रक्रिया वृंदावणे, वृंद होते. ती ब्रॉड माइंड निर्माण व्हायला खूप मदत होते शुभचिंतनाने. आता शुभचिंतन म्हणजे चांगलं चिंतन किंवा विचारांचं, संतांनी केलेल्या विचारांचं, संतांनी मांडलेल्या विचारांचं चिंतन करणे. कारण त्यांची दृष्टी प्रचंड विशाल झालेली असते आणि त्या विशाल दृष्टीतून, त्यांच्या विशाल अंतःकरणातून निघालेल्या शब्दांमध्ये जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्यामुळे माझ्यात बदल घडतो आणि माझी दृष्टी विशाल होऊन जाते. आणि झालेल्या विशाल दृष्टीमुळे मला अनेक गोष्टी सुलभ होतात. माझ्या जीवनातले, रोजच्या जीवनातले प्रॉब्लेम्स, कटकटी या सॉल्व्ह करायला, सोडवायला मदत होते. म्हणून त्याचं चिंतन आणि त्यामध्ये भक्तीची जोड, भगवंताच्या ठिकाणी शरणागती, त्याने खूप काही गोष्टी साध्य होतात. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे माझा अहंकार ज्याच्या ठिकाणी विसर्जित होईल अशी ती जागा म्हणजे भगवंताचे चरण. आणि अहंकार विरला की आमूलाग्र बदल मनुष्यामध्ये घडत असतो. असाच काहीसा भाग ह्या मनाच्या श्लोकामध्ये आहे. कृप आपण मागल्या वेळी बघितलं, इंद्र देवतेला भगवंताने वामनरूप धारण करून वाचवलं. आणि पुढला श्लोक आहे 123वा, ज्याच्यामध्ये अहिल्या देवीबद्दल सांगितलेलं आहे. काल आपण त्याचं चिंतन केलं. अहिल्या ही अत्यंत पवित्र होती. काही कारणास्तव काही चुका घडल्या आणि त्यानंतर तिने तपश्चर्या केली आणि तिच्या तपश्चर्येचं फल म्हणून भगवंताला तिच्यापर्यंत जावं लागलं. भगवंत माझ्यापर्यंत येणे याचा अर्थ माझी उपासना फलद्रूप झाली. भगवंताला माझ्या ठिकाणी यावंसं वाटणे, माझ्यासमोर प्रगट व्हावंसं वाटणे, हेच माझ्या उपासनेचं फलित आहे. भगवंताला वाटावं मी त्याच्या इथे जावं म्हणून, हेच भक्ताला सर्वोत्तम गोष्ट आहे. आणि असं भगवंत प्रगट झाला. मग तिच्यासाठीच प्रगट झाला? नाही. अनेक ऋषीमुनींना त्रास देणारा एक रावण नावाचा दैत्य होता. आपल्याला रामायण सगळ्यांना माहिती आहे. पण हा दैत्य झाला त्याबद्दल समर्थ म्हणतात, कुढावा पुढे देवबंदी तया ते. आपला श्लोक आहे मूळ, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, अहिल्ये सती लागी आरण्य पंथे. अरण्यामध्ये तो गेला. कुढावा पुढे देवबंदी तया ते. देवबंदी होते, बंधनात होते. कोणाच्या? रावणाच्या. दुर्जनांच्यामुळे सज्जनांचं सामर्थ्य चालेनासं होतं. आणि हा इतिहास साक्ष गोष्ट आहे. ही इतिहास साक्षीदार आहे. दुर्जनांच्यामुळे सज्जनांना अनेक वेळा त्रास होतो, किंबहुना प्रत्येक वेळी त्रास होतो. आणि सज्जनांना त्रास झाल्यानंतर भगवंत ह्या न त्या रूपाने कुठला तरी प्रकाराने अवतार घेतो व कोणाच्या ठिकाणी सामर्थ्य प्रगट करतो आणि त्या दुर्जनांवर विजय संपादन करतो. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की सज्जनांचं अकर्तृत्व दुर्जनांच्या दुर्जनपणासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वासाठी सामर्थ्यरूप ठरतं. सज्जन शांत बसणे, सज्जन स्वस्थ बसणे, सज्जन कर्तृत्वापासून लांब जाणे, म्हणूनच दुर्जन फोफावतात. आणि दुर्जन सुद्धा स्वसामर्थ्य कमावतात आणि मग सामर्थ्य प्रगट होतं त्यांचं. रावण दुर्जन होता. का दुर्जन होता? तर रावणाने प्रचंड तपश्चर्या केली, अफाट सामर्थ्य संपादन केलं आणि जे सामर्थ्य त्याने संपादन केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठी आणि उपभोगासाठी वापरायला लागला, म्हणून तो दुर्जन ठरला. अन्यथा दुर्जन ठरत नाही. आणि अशा रावणाने इतकं सामर्थ्य केलं की देव सुद्धा त्याने बंदी बनवून ठेवले. देवांना स्वकार्यासाठी वापरू लागला, स्वतःच्या इच्छेनुसार वापरू लागला. हे रावणाने कार्य केलं, हे रावणाचं साध्य झालं आणि ते रामाने मोडून काढलं. कसं केलं ते आपण उद्याला बघूया. जय जय रघुवीर समर्थ.